गाइस, स्वागत है तुम्हारा मेरे आज के इस न्यू ब्लॉग में। और आज का ब्लॉग मेरे को भी नहीं मालूम क्या होने वाला है, क्योंकि मेरे को कुछ आइडिया नहीं आज पूरा दिन क्या होने वाला है। अभी तो फिलहाल मैं जा रहा हूँ काम पे, और काम से छूटने के बाद फिर हम देखते हैं क्या कंटेंट मिलता है कि नहीं, क्या क्या शूट करेंगे। जो भी मैं देखूँगा वो आपको दिखाऊँगा बस। तो चलो ब्लॉग पूरा देखो, ब्लॉग में कंटिन्यू रहूँगा। सो गाइस, सिंपली सीन क्या हुआ मालूम क्या, मैं क्या काम से घर पे तो कब का आ चुका था, लेकिन इतना बोर हो रहा था घर में, इतना बोर हो रहा था भाई, बहुत कंटाला आया था। तो सोचा चलो एक जाके किधर तो राउंड मार के आते हैं। तो हम अभी जा रहे हैं हमारे एकदम फेवरेट ऐसी एक हॉस्पिटल है, अभी हम जा रहे हैं हमारे ऐसा फेवरेट ऐसी जगह। और इधर अभी बहुत लोग आते हैं घूमने, तुमको तो मालूम रहेगा कौन सी जगह, लेकिन मैं फिर भी बता देता हूँ। ये देखो, अभी हम कैसे यार, अभी मैं जा रहा हूँ माथेरान, जाके बैठता हूँ ज़रा सा, थोड़ा सा उधर शांति मिलती है, सबको शांति मिलती है, पीस एकदम पीस, शांतता है भाई। उधर जाके थोड़ा सा चिल करूँगा, बैठूँगा, और उसके बाद फिर नीचे आके मुझको तो मालूम है अपनी बकचोदी फिर से चालू होगी। फिर दोस्त लोग सब लोग बाहर निकलेंगे एक साथ और डायरेक्ट खतरनाक विषय। चलो अभी ज़रा जाता हूँ, मैं भी मज़े लेता हूँ इधर जाके। चलो बाय बाय। तो गाइस, इधर जुमा पट्टी में आया था और मेरे को पता चला कि मेरी जो काकी है ना वो भी इधर ही है, तो उनको मिलने को आ गए इधर। 1 2 3 इकडून तो हम इतने जन हैं, तो जरा थोड़ा सा आया, चला पूरा इधर आए हैं। देखो ये हमारा बहुत फेमस वाटरफॉल है, सब लोग इधर रहते हैं। हमको तो कंटाला आ गया भाई, देख के कंटाला आ गया, इतने बार आ चुके हैं इधर। तो चलो सब क्या बोले, जो एंजॉय करने का वो एंजॉय तो कर लिया। अभी जाता है घर पे, आने से पहले इधर खाया, फिर ऊपर चला गया, अभी इधर से सीधा घर पे। बाय बाय। तो अभी नीचे जाके मिलते हैं, अभी सब दोस्त लोग के साथ बाहर घूमेंगे भाई। चलो तो भाई, इसी के साथ अपन जुमा पट्टी से घर पे आ चुके हैं। और ये देखो कंडीशन देखो, पूरा बिक गया है, लेकिन अपना भाई आया लेने को तो अभी इधर से जाएंगे, इधर से टाइम पास करने को। टाइम पासच करा, जिंदगी टाइम पास हम उठ के पूरा दिन इधर उधर घूमते हैं। जिंदगी बहुत छोटी है दोस्तों, तो गो फॉर एजुकेशन आणि फिरून घ्या, मजा करा गाईज, बाकी काय नसतं, फिरून घ्या, एन्जॉय करून घ्या गाईज, एन्जॉय करून घ्या। ओके, आता आम्ही चाललो एन्जॉय करायला के साथ कालू बिलू। तो हम जरा सा घूमे, जरा सा बैठा है, गप्पा बिप्पा मारे। और वो लोग एक मिनट ऐड जाने दो। हाँ, तो थोड़ा सा घूमे और वो लोग भी चले गए। मैं जा रहा हूँ जिम को, अभी जिम को जाऊँगा, वर्कआउट करूँगा, बॉडी बनाने के ना अपन को। तो चलो अभी जिम को जाता हूँ, उसके बाद आने के बाद देखते हैं, कोई दोस्त तो आएगा, मेरे को तो पक्का मालूम है कोई ना कोई तो आएगा, और फिर कुछ टाइम पास करेंगे, और फिर अपना डेली का जो चलो जिम को जाता हूँ, ज़रा सा पसीना निकालता हूँ। बाय बाय गाइस। जिम से मैं निकला, बारिश चालू हुआ और भीगा नहीं तुम्हारा भाई, एक बूंद भी अपने को टच नहीं कर पाया, एक बूंद भी अपने को टच नहीं कर पाया। और हमारे ग्रुप में एक चोर बंदा है, ये देखो, ये चार्जर दे माझा। अरे चार्जर नहीं छोड़ता, विसरून गेलता। हाँ, ये टी शर्ट भी मेरा ही रहेगा शायद से। सगळा तुझा आहे, मोबाईल पण तुझा आहे, भाव कोणाचा आहे? तुझाच आहे ना। चल ठीक है ना, मोबाइल लगा अपना जरा एकदा। सो आपको आईफोन का राज जानना है, इस आईफोन का राज जानना है। बिना लोगो का आहे, बिना लोगो का आईफोन है, बिना लोगो का आईफोन आहे, दाखव ना। इज्जत घालत रे तुम्ही माझी। इज्जत घाल, तिला इज्जत आहे का? समज, इज्जत आहे तुला? आमच्या 5 जणांशिवाय 6 जणांशिवाय कोणी इज्जत देतो का तुला? अख्खी दुनिया देते। कोण देतो अख्खी दुनिया? आता दाखवू का? दाखव कव्हर काढून दाखव जरा इज्जत आपली. नाही ना, नंतर दुसऱ्या व्लॉग मध्ये आमचा भाऊ इथं राहतो. दाखव ना, नको ना, एक दोन अख्खी ट्रॅप लागेल ना तुझ्यावर लगेच. दाखव ना आपलं कव्हर तर दाखव, रिव्हील कर. काय नाही, काय डिस्प्ले फुटलाय म्हणून तू असं बोलतोय, बाकी काय. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की गुगल होता ना, गुगल
त्याला आम्ही प्रेमाने गोगल बोलतो. आणि आम्ही इयत्ता पहिलीपासून एकत्र आहोत. आज आमच्या दोस्तीला किती वर्ष झाले गोगल? 14 वर्ष झाले. जेव्हा आम्हाला धुता काय समजत नव्हतं तेव्हापासून आम्ही एकत्र आहेत. आणि आमच्या ग्रुपमध्ये कसं सीन होतं माहिती आहे का? आमच्या ग्रुपमधले डबे तर कधी कोणी जिंदगीत आणले नाही डबे. जेवढी माझी शाळेत केलं नाही ती कुठंच नाही गेले आम्ही दोघांनी. म्हणजे आम्ही आमचा 5-6 जणांचा ग्रुप आहे. आम्ही बारीकपणापासून एकत्र आहोत. बारीकपणापासून म्हणजे बाबा स्टोरीमध्ये बघितलंच असेल. हां, कालची स्टोरी तुम्ही बघितलीच असेल. सो बारीकपणापासून आम्ही एकत्र आहोत भाई. एवढी मजा केली ना शाळेमध्ये का बोलून फायदा नाही. कॉलेज सगळं कॉलेजला पण आम्ही एकत्रच एकाच तालुक्यात मोडत होतो आम्ही सगळी वाट लावून टाकलेली. उल्हासनगरला होतो आम्ही. फुल मजा केली बाई शाळेत. म्हणजे एक किस्से तुम्हाला असे सांगू ना बाई की अर्धा हे जाईल, अर्धा नाही अख्खा दिवस 2-3 रात्र जातील वाटते किस्से सांगता तुम्ही कंटाळाल. पण एवढे किस्से आहेत बाई. यांनी एकदा काय केलं माहिती का? सांगू तुझं लग ते दोघांचं कॅन्सर सिक्रेट. तर किस्सा असा आम्ही एकदा काय केलं माहिती का? कुठला किस्सा सांगू रे बरोबर? हा, एक आमच्या शाळेत ना एक पोरगा होता. काय झालं रे, एकदा आम्ही सगळेजण वॉशरूम मध्ये होतो आणि ना भाई आमच्यातलं एक जण ओरडला आणि काल्या ओरडलेला. तेव्हा काल्या लय जोरात ओरडलेला. काल्या भंगारवाले म्हणतो प्लॅस्टिक कचरा भंगारवाले लय जोरात ओरडला. आणि सर आले ना बाहेर. सर आले आणि सगळे बाथरूम मध्ये ना 11 पोरं होते गाईच. पराक्रम तर एकाच भावाने केलता. पण आम्ही जेवढे आता भाऊ मग आता काय करू शकत नाही आपण. 11च्या 11 पोरं, कालूची मम्मी 11च्या 11 पोरं भाई शाळेत आली. आपलं 11च्या 11 पोरं बाथरूम मधून बाहेर आली भाई. त्याच्यानंतर 11च्या 11 पोरांना बाहेर उभी केली आणि याच्या घरी फोन लावला, लागला नाही. वेगळाच नंबर दिलता भाईने. कोणाचा नंबर दिलता काय माहित. बंद नंबर दिला. जयेशनी पण लावला, जयेशच्या पण घरी लागला नाही. प्रणवनी पण लावला, प्रणवच्या पण घरी लागला नाही. कोणाच्याच नाही. मी आणि कालू आम्ही दोघं फसतोच. म्हणजे असं इथं लिहिलेलं आहे फसणारच. हे कधी हे निघतं आम्ही फसतोच. तर असा विषय झाला आणि आमच्या घरी फोन लागले. माझी मम्मी आली. माझी मम्मी पप्पा आले. पप्पा आले वडील आले. तर पप्पा आले, मम्मी आली, समोर उभे राहिले. आता तुम्हाला तर माहिती आहे मम्मी आलेली परवडते, पप्पा आलेले परवडत नाही. बाबा गोगलच्या आलीतले गोगल दिसला काय असेच ओरडतात. गोगल तुझं काय नातं आहे नक्की? आपलं रोजचे. मग ठीक आहे. तर माझे पप्पा आले. मम्मी आले असते तर परवडलं असतं. पप्पा आले, अजून घाबरलो. बोललो आता चला, आता केलाय पराक्रम तर करू. अशी पण जिंदगी जगून बघायला पाहिजे गाईज. काहीतरी लय मजा येते. पण आम्ही आमचा जो शाळेचा टाइम होता ना तो पूर्णपणे जगलाय भाई. काय बोल, लय मजा केली. आता तेच पाहिजे. एक दिवस तरी शाळा अशी व्हायला पाहिजे. पण नाही होणार आता. खोटं होईल झालं तरी ठीक आहे. चला जाऊ दे. हा, तर कुठं जाऊ? पप्पा आले. पक्का मारला. हा आहेत दोघंच आहेत. अरे आहेत ना बाबा, छान बस. नंतर पैसे पाठवतो भाई. हप्ता वाढून पाहिजे. तर पप्पा आले आणि आम्हाला ओरडले बोललो ठीक आहे चला. मारला ते वेगळा. आणि नंतर लेटर लिहून घेतले आमच्याकडून की यापुढे आम्ही असं केलं तर आम्ही ॲक्शन घेऊ. अरे हाय रे, इकडे थांब ना, तू पण होता ना काढमध्ये. तर आम्ही लेटर लिहून घेतले आणि भाई मी गेलो आणि एवढंसं पेपर आणला. पेपर त्याच्यावर लिहिलं मी याच्या पुढं असं करणार नाही आणि माझीच साईन दिली आणि दिलं. मॅडमने तो लेटर माझ्या तोंडावर फेकला. म्हणतात भावेश तू मंद आहे का? समजतंय का नाही भाई? तिथं पण इज्जत काढली की मग नंतर बोलले शिकतात तरी कशाला असं तसं. आणि आम्हाला 5-6 जणांना भाई वेगळा वर्ग देणार होते डायरेक्ट. आम्ही मस्ती करतो म्हणून. म्हणजे लय डेंजर, वॉन्टेड डायरेक्ट. लय डेंजर विषय. आम्ही जिथून शाळा चालू झाली ना 10वीची 7वी 8वी तर लॉकडाऊनमध्येच गेली. 7वी 8वी तर लॉकडाऊनमध्येच गेली. आणि जिथून शाळा चालू झाली ना भाई तिथून दररोज वर्गाच्या बाहेर. पण हां, सगळे विषय आमचे फेल. पण एकच विषय चांगला, म्हणजे इतिहास भूगोल 1 नंबर विषय. आम्हाला सगळ्या येत होतं त्यात भाई, बाकी काहीच नव्हतं येत. तर अशा रीतीने आजची स्टोरी, आजचा एक किस्सा इथं संपवतो. उद्या तुम्हाला नवीन किस्सा सांगतो. गोगल भाई चालला घरी. चालतो चोऱ्या माझा घेऊन जातो. नाही मी कट नाही करणार आहे, गाली गलोच कट नाही. चले आता जातो घरी. प्रणवचा मला मागाशी कॉल येऊन गेला की
भावेश लवकर जेव, आणि तेव्हा तो भाई घोड्यावरच असतो. तो बोलतो मला की लवकर जेव, मला घरी यायचे, त्याचं काम आहे म्हणजे त्याला पैसे काढायचे ATM मधून. तर बोललो ठीक आहे ये, तू मी पटकन घरी जातो. थांबा हे बघा गाईज, रोड आमच्या इकडे दिसत नाही काय नाही. तर बोललो पटकन घरी जातो, तू ये लगेच. ओके, तर आता भेटू आपण प्रणव आल्याच्या नंतर. बाय बाय गाईज, चलो. किती मोठा भांड्या वाले याचा एवढा माझा हाताचा माप घे. बघ काय या साईडला उभा राहत दिसत नाही. माझ्याकडून कंटेंट काढत असेल स्टार्टिंग पब्लिक तुम्ही माहिती तुझ्या तू जरा दोन शंभो पोरेल घरी राहा. जय घंटा. सॉरी नाही दाखव. तर गाईज तुम्हाला ते मगाशी आम्ही गोगल आणि मी सांगितलं, त्यात प्रणवचं सांगायचं राहिलं. प्रणवचा रोल काय नव्हता, प्रणव तेव्हा सभ्य काय होता माहिती आहे गाईज, एक पोरगा होता त्याचे डबे प्रणव चोरायचा. जर तू बघायला असशील माझा ब्लॉग तर तुला आता समजेल डबे कोण कोणाचे चोरतो. तर एक पोरगा होता त्याचे डबे प्रणव आज चोरून आम्हाला आणायचे, आणि आम्ही चोरून असे डबे खायचो. एका डब्यात 8-8 जण एका डबे 8 जण. प्रणवचे गाल बघा. भिकारी झाला काय स्वाईल आहे. हा तर गाईज आज सगळ्यांना माझ्याकडून चाय भाई, मला चहा पी, मला एकच घे माली. काय रे तुला नको का? ठीक आहे बोल, चहा घे भाऊ. चहा पितोय का? नको का? ठीक आहे चल. आता आम्ही जरा चहा पिऊन घेतो. अरे प्रणव दिसतोय, अरे गोगल पण दिसतोय. कालू कुठे? आता घे, हातात फेकली. भडकला थांबा बनवून देतो ना. बरोबर आहे का? मॉनिटाईज झाला तर 1000 रुपये दे. 500 रुपये दे. हा 100 रुपये कमवायचे. तुझ्या बापानी तो मोठा एडिटर पण नाही घेत 100 रुपये एका thumbnail चे. लाख रुपये घेतो, समजला का? थंबनेलचे माझे. थंबनेलचे. हे अरे लाव. झाटू हा, व्हिडिओ शिव. शूट करायचे मग पोरं पैसे घेतात मुंबईला. हा ठीक आहे चल. हा मग तू बोल काहीतरी, बच्चन नको देऊ. चल आम्हाला पण माहिती आहे. शब्द रे शब्द. शब्द देऊ का? हे मला शब्द द्यायला. निस्वार्थ. युनो चपट्या चपट्या. निस्वार्थ. युनो चपट्या निस्वार्थ. निस्वार्थ केलं प्रेम मी तुझ्यावर, सखे तू मला डाग दिलास. माझ्या हृदयावरती काळा डाग राहील. माझ्या हृदयावरती नाही, माझ्या अख्ख्या बॉडीवरती काला डाग आला. आहे ते दिसतं आता. तुझ्या रे असा ते जोक मारते मार्केट मध्ये जोक लागा हसायचा म्हणजे कसा. लय बोलतोय काय, लय बोलतोय. ए चलो भाई, इसी के साथ बाय बाय गाईज. गाईज निघा लुख्यानो, निघा लुख्यानो, निघा बायल्यानो, निघा घरी, निघा बायल्यानो. बायले झाले. अरे हा तर आपला भाऊ, आमचा प्रणव दररोज खातो खाऊ, गाल त्याचे आहेत मऊ. प्रणव आहे माझा भाऊ. कसं वाटलं प्रणव तुला? अरे बोल. काय नाही बोल काहीतरी. तू माझी अख्ख्या धंद्याची वाट लावता का भाई? समजलं ना तुला, मार्केटमध्ये घेतो तर तू असं बोलू नको. काय बोललो? इज्जतीत राहा, इज्जतीत घरी राहा. काय बोललो? प्रणव निघ बायले निघ. तो चलो भाई, इसी के साथ प्रणव भाई भी चला गया है घर पे, और इसी के साथ हमारा दिन भी होता है खत्म. तो अभी घर पे जाता हूँ, डायरेक्ट सोता हूँ, क्योंकि सुबह उठ के फिर से काम पे जाने के लिए ये मेरे ऊपर बहुत बड़ा टेंशन है. लेकिन कोई ना, चलो जिंदगी है, ठीक है ना, कभी ना कभी तो सब ठीक ही होना है भाई. तो चलो इसी के साथ ये ब्लॉग एंड करते हैं. आई होप तुमको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. जो भी चैनल पे नए हो लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. और गाइस मिलते हैं अनदर ब्लॉग में. तब तक के लिए टाटा बाय बाय, सी यू.